नमस्कार, माझे नाव पूनम प्रल्हाद मस्के आहे. मी आता 7वी वर्गामध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कानकरेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा हिंगोली. आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे. मी आता 7वी वर्गामध्ये शिकते. या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी लिहिलेल्या आहेत. या पुस्तकाची किंमत फक्त 50 रुपये आहे. मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे. तर या पुस्तकाचे नाव आहे चांदण फुलव्या. या पुस्तकाचे लेखक आहेत संतोष आजळकर. मी आज या लेखकांनी संतोष आजळकर या लेखकांनी लिहिलेल्या एक गोष्ट तुम्हाला या पाठ्यपुस्तकातली सांगणार आहे. चला तर आपण आपल्या गोष्टीकडे वळूयात. चला आता तुम्हाला या पुस्तकातील एक गोष्ट सांगणार आहे. एका गावामध्ये एका शेताच्या टेकड्यावर एका शेताच्या टेकड्यावर एक खूप मोठे देऊळ होते. त्या देवळा बाजूला एक खूप मोठे डोंगर होते. त्या डोंगरावर एक गाव वसलेले होते. पण त्या गावामध्ये सर्व लोक त्या गावामध्ये डोंगरावरच्या गावामध्ये तिथे वाघ येत असल्याने राहत नव्हते. तिथे आता फक्त आकांक्षाचा परिवार होता. आकांक्षा व तिचे वडील तिथे आकांक्षा व आकांक्षाचे वडील व आकांक्षाची आई तिथे राहत होते. आकांक्षा ही 5वीमध्ये शिकत होती. तिचे घर शाळेपासून खूप दूर होते व एके दिवशी आकांक्षा शाळेत जात होती. तिचे बाबा तिला म्हणाले, अगं आकांक्षा, तू काहीतरी खाऊन जा. वाटेत तुला चक्कर येईल. तू काहीतरी खाऊन जा. आणि नंतर आकांक्षाचे घर खूप दूर होते. पण त्या शेतामध्ये त्या देवळावर कोणीही राहत नसल्याने त्यांचे घर ते सर्वजण तिथे राहत होते. व आकांक्षाच्या वडिलांचे नाव धोंडोबा व आकांक्षाच्या आईचे नाव चंद्रभागाबाई असे होते. त्यांची आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती. पण तिच्या वडिलांना व तिच्या आईना असे वाटत असे की आपण तर शिकलो नाही, आपल्याला तर या रानावनात काम करायला लागते. आपल्या मुलीने तर शिकले पाहिजे हे आपल्याला तिच्या आईवडिलांना सतत असे वाटत असे की माझी मुलगी शिकलीच पाहिजे आणि तिला काहीतरी आलेच पाहिजे. म्हणून तिचे आईवडील सतत धडपड करत असत. ते एका देवळाच्या बाजूला एक डोंगर होते. तिथे राहत असत. तेव्हाही तिचे आईवडील तिला शाळेत पाठवत असत. कारण या गोष्टीला कारण आहे की आपण शिकलो तरच आपली प्रगती घडू शकते. आपण जर शिकलो नाही तर आपली काहीच प्रगती घडणार नाही. उन्हातान्हात आपल्याला काम करावे लागेल आणि आपण शिकलो मोठं झालो तर आपल्याला चांगली नोकरी लागेल व आपण आरामात राहू. आणि तसेच आम्ही तुम्हाला हा फक्त काहीतरी सांगितलेलं आहे या गोष्टीतील काही बोल. आता आपली गोष्ट इथून पुढे थोडीफार सुरू होणार आहे. तर आकांक्षा दररोज शाळेत जायची. ती एकेही दिवशी शाळा बुडत नसे. तिचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता. ती तिच्या मैत्रिणीसोबत खूप मनमिळाऊपणाने राहत होती. ती खूप भोळी होती. आकांक्षाचा स्वभाव खूप भोळा होता आणि आकांक्षा दररोज शाळेत जात असे. तिला एकटीला शाळेत जावे लागत असे. आकांक्षा दररोज शाळेत जात असे. ती दररोज शाळेत गेल्यावर खिडकीतून बाहेर काहीतरी बघायची. तिच्या गुरुजींनी तिला 3-4 वेळा बघत तिच्याकडे नजरअंदाज केली. पण ती तिसऱ्यांदा जेव्हा खिडकीकडे बघते तेव्हा तिचे गुरुजी तिला म्हणतात, अगं आकांक्षा, तू काय सतत खिडकी बाहेर बघतेस? मी तुला 2 वेळा नजरअंदाज केले पण तू तिसऱ्यांदाही खिडकी बाहेर बघतेस. तुला काही वाटत नाही का गं? तू इथे शिकण्यासाठी आलीस, इतक्या लांबून येतेस? आकांक्षा खाली मान घालून तशीच उभी राहिली. आकांक्षाला तिचे गुरुजी म्हणाले, अगं आकांक्षा, तुला आज बरे वाटत नाही का गं बाळा? तू तर सतत खिडकीच्या बाहेर बघत आहेस. तर आकांक्षा काही न बोलता आकांक्षा तशीच खाली मान घालून उभी राहिली. तिच्या मैत्रिणी तिला म्हणत होते, आकांक्षा काय झाले? पण आकांक्षा काहीही बोलत नव्हती. आकांक्षाच्या गुरुजींना वाटले की आपल्या विद्यार्थिनीचे
कोणासंगे तरी भांडण झाले आहे. त्यामुळे आपली विद्यार्थिनी अशी करत आहे. आकांक्षा खूप हुशार होती आणि आकांक्षाच्या मैत्रिणी दुपारची सुट्टी झाली व आकांक्षाच्या गुरुजींनी तिच्या मैत्रिणींना बोलावले व तिच्या मैत्रिणींना म्हणाले, हो ग मुलींनो, तुमच्या आकांक्षासोबत काही भांडण झाले आहे का? तर आकांक्षाच्या मैत्रिणी म्हणाल्या, नाही हो गुरुजी, आमच्या तिच्यासोबत काहीही भांडण झाले नाही. तर काही बाहेरचे प्रकरण आहे का? कोणासंग दुसऱ्यासंग भांडण झाले का? सांगसाल का? तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, नाही हो गुरुजी, तिचे तर कोणासंगही भांडण झाले नाही. ती खूप मनमिळाऊ स्वभावाची आहे. पण शाळा सुटल्यानंतर सर्व मुलं आपापल्या घरी गेले व आकांक्षाचे घर खूप दूर असल्याने आकांक्षा तिच्या डोंगरावरच्या घरी जाता मधातच एका झाडापाशी थांबली व ती तिथे बसून रडत होती. ती विचार करत होती, आता माझे काय होणार? पण तिचे कोणासंग भांडणे झाले होते, काय झाले होते हे तिलाच माहीत नव्हते. या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की आपण आपले मन कोणासमोर तरी मोकळे करावे, नाहीतर ते दुःख आपल्याला भोगावेच लागते. धन्यवाद.